युद्धजन्य परिस्थितीमुळे शहर आणि जिल्ह्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांनी व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर कॅट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। गॅस एजन्सीवर मोठी गर्दी होत असून नंबर लावूनही अनेकांना सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली। तसेच काही ठिकाणी गॅसचा काळाबाजार होत असल्याची शक्यता व्यक्त करत त्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। यावर प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, तसेच गॅस पुरवठा लवकरच सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले। यावेळी कॅट मराठवाडा उपाध्यक्ष कचरू वेळंजकर, जिल्हाध्यक्ष विजय जयस्वाल, अनंत बोरकर आणि भगवान मिटकर उपस्थित होते। कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचा मी जिल्हाध्यक्ष विजय जयस्वाल आज माननीय जिल्हाधिकारी संभाजीनगर आणि संभाजीनगर जिल्हा पुरवठा अधिकारी यांची आम्ही भेट घेतली। गॅसचा जो प्रॉब्लेम सर्वसामान्य जनतेला, व्यापाऱ्यांना, आमच्या हॉटेल व्यावसायिकांना, छोट्या स्ट्रीट व्हेंडरना आणि उद्योजकांना जो काही त्रास आता गॅसबद्दल होतो आहे, गॅसचं ब्लॅकमेलिंग होऊ नये याच्यासाठी आम्ही यांना जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आलो आहे की तुम्ही जास्तीत जास्त भरारी पथकं नेमून गॅसचा काळा बाजार होऊ नये। देशावर जे आर्थिक संकट आलेलं आहे त्याच्यासाठी देशाच्या पाठीमागं सर्व व्यापारी, उद्योजक आम्ही उभं राहणार आहोत, त्याच्याबद्दल काही मनामध्ये शंका नाही। परंतु जे काही काळा बाजार काही लोक करायचा प्रयत्न करत आहेत ते थांबवावे आणि जनतेमध्ये जे घबराट आणि जे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्याच्यामध्ये थोडंसं सातत्य असू नये आणि त्याला विखंडित करण्यात यावे यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। त्यांनी सकारात्मक असा प्रतिसाद देऊन भरारी पथकं वाढवण्याचं आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार।